मी बनवली अशी परफेक्ट हलवा यासारखी रसरशीत कुरकुरीत जिलेबी आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ती अशीच कुरकुरीत आणि रसरशीत राहिली. जिलेबी मऊ पडू नये यासाठी बॅटर बनवण्याच्या, पाक बनवण्याच्या आणि जिलेबी गाळून घ्यायच्या, तळायच्या, पाकात मुरवायच्या सगळ्या टिप्स आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आणि ही जी जिलेबी तुम्ही बघताय, ही आहे दुसऱ्या दिवशी उरलेली जिलेबी. त्यातही बघा किती छान रस भरलेला आहे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुत्पाकखान्यामध्ये. पहिली स्टेप म्हणजे पाक बनवून घ्यायचा. अशा एका खोल भांड्यामध्ये 2 वाट्या साखर घ्यायची आहे. 2 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी लागेल. साखर पाणी थोडं मिक्स करून त्यामध्ये मी घालते आहे पाव चमचा केशरी रंग. रंग तसा मी वापरत नाही, पण कधीतरी वापरू शकता. त्याऐवजी तुम्ही केशरही घालू शकता. पण रंग टाकल्याने अगदी हलवायाच्या जिलेबीसारखाच रंग येतो. पाकाला फक्त उकळी आणून हाताला चिकट होईल इतकाच आपल्याला शिजवायचा आहे. पाकाला तार येऊ द्यायचा नाहीये. नाहीतर तो नंतर घट्ट होतो आणि कमी शिजवला तरी जिलेबी मऊ पडते. पाकाचा एक थेंब असा ताटलीवरती घालून घ्यायचा आणि थोडं हाताला लावून बघायचा. हाताला पाक फक्त चिकट लागला म्हणजे आपला पाक तयार झाला आहे. पाकाचा आपल्याला तार येऊ द्यायचा नाहीये. तर मी आता गॅसची फ्लेम बंद करून टाकते. जिलेबीचा पाक तयार झालाय. आता दुसरी स्टेप बघूया. इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. यामध्ये मध्यम आकाराच्या साधारण 40 ते 50 जिलेब्या बनून तयार होतात. मैद्याला 2 चमचे तुपाचं मोहन घालून घेऊया. याशिवाय आपल्याला लागेल एक इनोचं पाकिट. आधी पिठामध्ये आपण मोहन मिक्स करून घेऊ आणि मग आपण त्यामध्ये इनो घालू. एका इनोच्या पाकिटामध्ये 5 ग्रॅम इतकं इनो असतं. सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून इडलीच्या बॅटर सारखं हे आपल्याला सैलसर भिजवून घ्यायचंय. पीठ भिजवायला साधारण पाऊण वाटी इतकं पाणी लागतं. 1-2 चमचा जास्त लागलं तरी हरकत नाही. पिठामध्ये मिक्स करताना अजिबात गुठळ्या राहता कामा नये. पीठ हवं असल्यास तुम्ही इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्स करू शकता, पण इलेक्ट्रिक ब्लेंडर शिवायही हे छान मऊ होतं. पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये 2 चमचे आंबट दही घालायचे. दही घातल्याने जिलेबी छान टेस्टी होते. दही घालून दह्याच्याही गाठी मोडून घ्यायच्या. आपण इनो घातला आहे, त्यामुळे दही मी असं पीठ फेटून घेतल्यानंतर मग घातलं आहे. इनोचे सगळे बबल्स आपल्याला पूर्णपणे घालवून टाकायचे आहेत. आता तिसरी स्टेप, जिलेबी तळून घ्यायची. त्याकरता असं मी पसरट पॅन घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला तेल फक्त पाऊण इंच ते 1 इंच इतकंच घालायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण जिलेबी गाळून घेण्याची तयारी करून घेऊया. एखादी झिपलॉकची पॉलिथिनची बॅग किंवा असा एखादा केकचा आयसिंग बॅग एका ग्लासमध्ये ठेवून घ्यायचा. तुम्ही सॉस भरायची जी बॉटल असते तीही वापरू शकता. माझ्याकडे ती बाटली नाही आहे, तर मी आयसिंगची बॅग वापरते आहे. सगळं बॅटर असं पिशवीमध्ये घालून घ्यायचं आणि त्याची टोकं सगळी अशी एकत्र करून घ्यायची. हवं असल्यास वरती तुम्ही रबर बँड लावून पॅक करू शकता. हा जो खाली रिकामा भाग तुम्हाला दिसतो आहे, तिथून अगदी शेवटचा शेंडा म्हणजे फक्त पेन्सिलच्या जाडी इतका किंवा त्याहीपेक्षा कमी कात्रीने आपल्याला कापून घ्यायचा आहे. मी थोडं तेलाच्या जवळ जाऊन कट करते म्हणजे बॅटर लगेच खाली सांडायला नको. तेल चांगलं तापलं आहे. थोडं कढईच्या बाहेर मी हे कात्रीने कापून घेते आणि अगदी फटाफट तापलेल्या तेलावर अशा जिलेबा आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायच्या आहेत. जिलेबी संपली की टोक थोडं आतल्या बाजूला वळवून घ्यायचं म्हणजे जिलेबी नंतर सुटत नाही. असाच गोल शेप मध्ये राहते. अगदी फटाफट जिलेबी गाळून होते आणि लगेच अशी फुलून वर येते. जिलेबी अशी वर तरंगून आली की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि अगदी मिनिटभरच ही जिलेबी आपल्याला तळायची आहे. त्यानंतर झाऱ्याने किंवा चिमट्याने तिला अशी उलटून घ्यायची आहे. साईडच्या गॅसवर मी लो फ्लेम वरती पाकाखाली सुद्धा गॅस सुरू केला आहे. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला जिलेबी तळून घ्यायची आहे. अशी हलक्या रंगावरती जिलेबी तळली
की मग ती दुसऱ्या दिवशीपर्यंत कुरकुरीत राहते. जिलेबी तळून झाली की तेलातून काढल्या काढल्या आपल्याला हिला गरम पाकामध्ये घालायची आहे. एक एक जिलेबी अशी पाकामध्ये मी घालून घेते. असं खोल भांड आहे आणि पाकही भरपूर आहे, तर सगळ्या जिलेब्या यामध्ये व्यवस्थित बुडल्या आहेत. आणि हा पाक सगळा संपून जातो. अगदी थोडासा पाक शिल्लक राहतो. जिलेबी फक्त अशी उलट-पुलट करून घ्यायची आणि अर्ध्या मिनिटातच पाकामधून तिला बाहेर काढून घ्यायची. मी एका टोपावर अशी जाळी ठेवून त्यामध्ये सगळ्या जिलेब्या काढून घेते आहे. जाळीवर अशी जिलेबी काढल्याने एक्स्ट्राचा जो पाक असतो तो गळून जातो. अगदी अशाच मी दुसऱ्याही जिलेब्या तळून घेते. एक गोष्ट सांगेन, डायबिटीस वाल्यांनी साखरेची किंवा गुळाची असली तरी जिलेबी एखादीच खावी, कारण त्यामध्ये साखर खूप असते. याही जिलेब्या तळून मी त्यांना पाकामधून काढून घेतलंय. सगळ्या जिलेब्या मी आता एका प्लेटमध्ये छान अरेंज करून घेतल्या आहेत. तुम्ही यांचा रंग बघा आणि चमकदार टेक्स्चर बघा. एक तोडूनही दाखवेल. आता ही एक जिलेबी तोडून दाखवते आणि आतमध्ये बघा किती रस भरला आहे. जिलेबी खूप कुरकुरीत पण झाली आहे. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतही ही कुरकुरीत राहते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या. ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे सगळ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.